नमस्कार मंडळी प्रथमतः रॉयल नाथ यूट्यूब चॅनल तुमचं सहर्ष असं स्वागत करत आहे। मंडळी 2024 मध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये संपूर्ण टॉप नामांकित आणि पारदर्शक आणि सर्वात मोठ्या रकमेचे मैदान पार पडते। 2.5 लाख रुपये, 2 लाख रुपये, 3 लाख रुपये, 5 लाख रुपये याच मोठमोठ्या रकमेच्या मैदानात जास्त आपल्याला बघायला मिळतात सध्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये। आणि सर्वात मोठ्या रकमेच्या मैदान पार पडतात आणि त्या मैदानामध्ये आपल्याला सर्व टॉप नंदी पाळताना दिसतात आणि त्या टॉप नंदीच्या टॉप लढती अनुभवायला मिळतात आणि प्रेक्षकांनाही मजा त्या लढती बघायला नक्कीच मिळते। त्यामुळेच बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये टॉपचे मैदान पार पडतात आणि टॉपचे कुठेतरी नवीन चेहरे आपल्याला बघायला मिळतात टॉपच्या मैदानामध्ये। तर मंडळी त्याचप्रमाणे येणाऱ्या 16 मार्चला बैलगाडी शर्यत क्षेत्रातील पर्व तिसरे जयंत केसरी हे मैदान पार पडणार आहे। पर्व पहिल्यामध्ये या मैदानामध्ये चांगल्या बऱ्यापैकी प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं। पर्व दुसऱ्यामध्ये ह्या मैदानामध्ये 1 BHK फ्लॅट हे बक्षीस होतं। त्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील एक नवीन विक्रम तयार केलेला आहे। आपला सर्वांचा लाडका वाईकरांचे रायफल 8181 आणि कळंबीच्या शंभूने मागच्या वर्षी पर्व दुसऱ्यामध्ये जयंत केसरी मैदानामध्ये प्रथम क्रमांक पटकावला आणि 1 BHK फ्लॅटचे मानकरी ठरले। तर मंडळी ह्या वर्षी पर्व तिसऱ्यालाही देखील चांगल्या प्रकारे मैदानामध्ये बक्षीस आहे आणि रोख रक्कम चांगल्या पद्धतीने ह्या मैदानामध्ये आहे। या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचं बक्षीस हे तब्बल 5 लाख रुपये आहे आणि इतर टॉप नामांकित बक्षीस जयंत केसरी मैदानामध्ये पर्व तिसऱ्यामध्ये आहे। येणाऱ्या 16 मार्चला हे मैदान पार पडणार आहे। तर मंडळी ह्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रातील संपूर्ण टॉप नामांकित नंदी पळणार आहे। प्रत्येक गटामध्ये प्रत्येक सेमीमध्ये आणि फायनलही देखील चांगल्या चुरशीच्या लढती अनुभवायला मिळणार आहे। तर मंडळी येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रातील लाखो दिलो की धडकन बकासूर सरपंच आणि बैलगाडी शर्यत क्षेत्रातील प्रेक्षकांच्या मनातील डॉन आणि साहेब आपला सर्वांचा लाडका बक्या डॉन येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी मैदानासाठी सज्ज आहे। मंडळी प्रत्येक मैदानामध्ये बकासूरला जर चांगला जबरदस्त पेहरा जर असला ना त्या मैदानामध्ये बक्या डॉन नक्कीच फायनलचा गुलाल घेतो। पण काही मैदानामध्ये टॉपचा पण पेहरा जर असला तर हारपात करावं लागते, कारण की हे बैलगाडी शर्यत क्षेत्र 8 पायाचा मळा आहे। यामध्ये नशीब पण लागतं आणि स्टार पण लागते, तेव्हाच कुठंतरी फायनलचा गुलाल भेटतो। नुसते बैल पळून चालत नाही, त्यासाठी नशीब पण लागतं। तर मंडळी येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी 5 लाखाच्या मैदानामध्ये बॅकॅडॉनचा हा पेहरा असू शकतो। हा पेहरा बकासूरचा पैज येणाऱ्या 5 लाखाच्या जयंत केसरी या मैदानामध्ये बकासूर सोबत जर हा खिलाडी जर पळाला 100% आपल्याला येणाऱ्या जयंत केसरी मैदानामध्ये एक नवीन विक्रम बघायला मिळेल आणि नक्कीच त्या मैदानामध्ये फायनलचा गुलाल बॅकॅडॉन नक्कीच गेलं। कारण की आपण बघतोय सध्या 2-3 टॉपच्या मैदानामध्ये बकासूरच्या एका मैदानामध्ये रेडर धरणला गटाला हार झाली, त्यामध्ये टॉपचीच गाडी होती। मुंबईला बकासूर केलता, त्यामध्ये सेमीला बकासूरचा पराभव झाला। म्हणजेच बकासूरला चांगला जबरदस्त पेहरा जर असला तर बकासूर नक्की त्या मैदानामध्ये गुलाल मिळवतो। मंडळी मागच्या वर्षी जयंत केसरी पर्व दुसऱ्या मैदानामध्ये आपल्या लाडक्या बॅकॅडॉन सोबत पळाला होता सातारा एक्सप्रेस बलमा। हरिण आणि चित्ताची जोडी मागच्या वर्षी जयंत केसरी पर्व दुसऱ्याला आपल्याला बघायला मिळाली होती। बलमाची आणि बकासूरची माझ्या माहितीनुसार मागच्या वर्षी पर्व दुसऱ्याला जयंत केसरी मैदानामध्ये 4था क्रमांक बकासूरने आणि बलमाने पटकावला होता। एक अंदाजे होता, फिक्स माहिती नाही, पण 4था क्रमांक बकासूरने आणि बलमाने मागच्या वर्षी जयंत केसरी मैदानामध्ये पटकावला होता। तर ह्या वर्षी बकासूर सोबत पळू शकतो आपला सर्वांचा लाडका बैलगाडी शर्यत क्षेत्रातील या जोडीवरती लाखो शर्यतप्रेमी प्रेम करतात आणि त्या मैदानामध्ये ही जोड पाळली। त्या मैदानामध्ये बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये नवीन विक्रम तयार केलेला आहे असा घोडचा सर्जा आणि आपला सर्वांचा लाडका बॅकॅडॉन। मराठवाडा केसरी ट्रॅक्टरचा मैदान पार पडलं, त्या मैदानामध्ये देखील घोडच्या सर्जाने आणि बकासूरने एक नवीन विक्रम केला आणि ट्रॅक्टरच्या मानकरी ठरले। हिंद केसरी पुसेगावला देखील पब्लिकने पळवून प्रेक्षकांच्या मनातील एक नंबरची मानकरी म्हणजेच आपला सर्वांचा लाडका बॅकॅडॉन आणि घोडचा सर्जा। आणि अधूनमधून इतरही मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बकासूर जर पळाले त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकच पटकवते। त्यामुळे येणाऱ्या जयंत केसरी 5 लाखाच्या 16 मार्चच्या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि बॅकॅडॉन जर पळाले ना नक्कीच आपल्याला गाडी जबरदस्त आणि तुफान पळताना दिसेल। तेच आताचा खासदार केसरी मुंबईला मैदान पार पडले, त्या मैदानामध्ये बॅकॅडॉन आणि घोडचा सर्जा पळताना दिसले असते, पण कालांतराने घोडचा सर्जा थोडासा आजारी होता, त्यामुळेच आपल्याला घोडचा सर्जा आणि बकासूर मुंबईला खासदार केसरी मैदानामध्ये पळताना दिसले नाही। नक्कीच त्या मैदानामध्ये देखील घोडचा सर्जा आणि बकासूर जर असते ना तुफान गाडी पळाली असते आणि 100% गाडीने फायनलचा निकाल घेतला असता म्हणजेच असताच, कारण की गाडी जबरदस्त पळतेच आणि मैदानामध्ये दोन्ही बैल
चांगले घटून पळते आणि माताला गाडी पळते. मैदानामध्ये ह्या गाडीला इतका गॅस आहे की नाही, बकासूरला ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक चांगला जबरदस्त जोडीदार भेटला आणि एक छोटा भाऊ भेटला म्हणजेच घोडचा सर्जा. ज्या मैदानामध्ये ही गाडी पळाली त्या मैदानामध्ये ह्या बैलगाडी शर्यत क्षेत्रामध्ये एक नवीन विक्रम तयार केलेला आहे. हा पेहरा आपल्याला बघायला मिळू शकतो येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी या मैदानामध्ये घोडचा सर्जा आणि आपला सर्वांचा लाडका बकाडॉन. आणि हा पेहरा झाला पण पाहिजे घोडच्या सर्जाचा आणि बकासूरचा, कारण की मैदानामध्ये गाडी चांगली पळते आणि नक्कीच येणाऱ्या 5 लाखाच्या मैदानामध्ये आपल्याला घोडचा सर्जा आणि बकासूरचा पाहताना दिसले. नक्कीच चांगला जबरदस्त विक्रम बघायला मिळेल आणि नशीब असलं तर नक्कीच त्या मैदानामध्ये देखील प्रथम क्रमांक नक्कीच पटकेल घोडचा सर्जा आणि बकासूर, कारण की गाडी मैदानामध्ये घटून आणि चांगली फिट्ट पळते. तर तुम्हाला काय वाटतं याबद्दल ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि येणाऱ्या 16 मार्चच्या जयंत केसरी या मैदानामध्ये बकेडॉनचा पेहरा तुम्हाला फिक्स माहीत झाला का ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि बकासूरचा कोणता पेहरा पाहिजे तुमच्या मते ते पण कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, चॅनलला एक सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये असेच बैलगाडी शर्यत क्षेत्राविषयी नवनवीन अपडेट घेऊन.